हॅलो नमस्कार. माझे नाव राकेश सिंग. आमचे हांगा पाली फार्म आसा, वालपई व्हॅली बॉटनिकल्स प्रायवेट लिमिटेड. आमचेकडे आंबा आसा, काजू आसा. आंबाचे मेन म्हटल्यार माझे कडेन केसर आसा, मानकुराद आहा, सिंधू आहा, रत्ना आसा, आम्रपाली आसा आणि बारीक बारीक अशी 26 व्हरायटी आसा. तर हे वर्सा पयली जी फ्लावरिंग येयलें ती बरी शेड जाली आणि तेजे मागीर सेकंड फ्लावरिंग मेल फ्लावरिंग भरपूर येलो, तेजे खातीर सगळे फ्लॉप झाले. थर्ड फ्लावरिंग बरें आसा. आत्तां माझे हार्वेस्टिंग सुरू आसा. केसर आणि मानकुराद दोन्ही थोडे हांव हार्वेस्ट करून दवरलेले आहा, म्हणजे फॉर ट्रायल. ते बरें पिकलें ते, म्हणजे 2 दिसांनी तेका आनी बरे कलर येतले. तर माझे आतां ॲटलिस्ट 7-8 तारखेच्यान आमी सगळे गोवा बागायतदारचे जे स्टोर आसा, डिपार्टमेंटल स्टोर, तांकां घालूंक कॉमिस करतले. आणि ही माझी जी केसर आसा ती प्रोडक्ट चड आसा म्हणून 70% हांव गुजराताक धाडटलो फॉर एक्सपोर्ट. हांव 2 ट्रक गवत हाडून दवरलेले आहा. गवतान फूल पिकयता. सगळे फूल गवतान पिकयता. हो पळय, थंय 2 ट्रक गवत आहा. सो तुम्ही म्हणजे ह्या वर्सा तुमचे पीक बऱ्या प्रमाणात येयला. सो तुमकां हय, देवानी हे वर्सा म्हाका खूब बरें दिलें. सो बाजारपेठी बरी मेळटली म्हणटा तुमी. हय 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 हय. सो ह्या कामा खातीर तुमकां आतां कितले लेबर जाय पडटा? लेबर आतां टायमींग पयलीं म्हाजे कडेन 15 लोक आसले, आतां कोण ना. आतां हांव बाजाराचेर हाडटा 10, 5, 2, 4 जशी एज पर रिक्वायरमेंट हाडटा हांव. हय. आणि आतां हार्वेस्टिंगाक हांव गुजराताच्यान हाडलें. ते 25 लोक येले, ते आतां हार्वेस्टिंग कंप्लीट करतले केसर आणि वयतले. आणि मानकुराद आमी हार्वेस्टिंग करून पिकोवन आणि हे करतात. मार्च लास्ट एंडिंगाच्यान तुमी आंबे काडपाक स्टार्ट केला. हय, सो लास्ट कितले केन्ना पर्यंत तुमचे हांव उरता? माझे 10 मे माझे सगळे काबार. आमी म्हटले सगळे काबार. हय हय म्हणजे एक देड म्हयन्यान तुमचे सगळे काबार हय जाता. हय, सगळे काबार जाता. काबार जाता. सो तुमकां हितूर बरो प्रॉफीट बी आसा. हय, आंबो प्रॉफिटेबल क्रॉप. आंबे माझे आतां साधारण आमी जे हे केलें कॅल्क्युलेशन, माझे 15 टन ही आसतले मानकुराद, 10 टन माझे सिंधू आसतले आणि 60 टन केसर. हय 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 हय. आमकां आतां म्हणजे कस्टमरा कडेन वचपाचे हे ना, येता लोक. लास्ट इयर हांव फूल गोवा बागायतदार सप्लाय केल्या. आतां तेंचे डिमांड चालू आसा. लोक म्हणटा तांकां येवन विचारता, वाडपयचे राकेशाचे आंबो केन्ना येतलो रे. कितें आमी जे नॅचरली पिकयता आणि केमिकल तुमी खंयचे बी जाय तरी केन्ना बी कोणी व्हरून टेस्ट करपाच्यो. पेस्टिसायड रेसिड्यू अजिबात जावचे ना हेचे भितर. वी आर युजींग पेस्टिसायड, पण अप टू सर्टेन लिमिट. आणि हे जावचे 2 महिने पयलीं. आतां काय ना, कितें बी जावं. सो तुम्ही आता सगळे ऑर्गॅनिक प्रमाणात तुम्ही आंबे करता आणि नॉट फुली ऑर्गेनिक, टू बी व्हेरी फ्रँक, ऑनेस्ट आसूंक जाय आमी. हय. पण केन्ना ऑर्गेनिक बी आणि केमिकल बी दोन्हीची कॉम्बिनेशन. फॉर एक्झाम्पल आतां हॉपर्स, तुडतुडे म्हणटा न्हू, आणि फ्लावरिंग टायम पावडरी मिल्ड्यू, बुरशी, ती भुरी रोग, तेजे खातीर आमी हे सल्फर यूज केलो. मागीर बॅबस्टीन आणि हेचे यूज केले, कंट्रोल जावना. मागीर आनी टॉपचे जे तेंचे आसा तेचे मागीर हे आमी बायोपेस्टिसायड यूज केले. आणि आमी ती ही जी केले आमचे कितें म्हणटा दसपर्णी अर्थ, ते बी यूज केले. पण फ्लावरिंगचे टायम आमी कितें बी यूज करिना. आणि मँगो 150 ग्राम झाले की सगळे स्टॉप करपाचे. लोकांनी मँगो प्लांटेशन करूंक जाय. थोडे जेंचे आसा मिक्स क्रॉपिंग, म्हणजे थोडे काजू, थोडे आंबा, थोडे आणि कसले पीक जे कितें हे आसा. आणि तेका 12 महिने काम आसा. आतां आमी हार्वेस्टिंग आमची सोंपलें न्हू की चड काम सुरू जाता आमचें. सो तुम्ही आंबे लागपाक जाय म्हणून पयलींच तुम्ही त्याची तयारी करता. नो, आत्तां हे फाल्यां परवांच्यान हार्वेस्टिंग सोंपली केसर की काम करपाचें सुरू. अनवॉन्टेड ब्रांच ट्रिमींग करपाचो, बोडो पेस्टाचो परत हेका हे लावपाचे, आणि एक बोडो मिक्सचराचो स्प्रे दिवपाचो, काम चालू. एक पॅशन म्हणून आणि एका माझे चालू दवरल्या. आणि आमचे जे ओनर आसा न्हू, ते म्हणटा की राकेश तूं असं हे करा, आणि म्हाका आवडटा. The voice for coin.